इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक असलेले उमेदवार उमेश माळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण या ठिकाणी त्यांना विचारूयात, येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार, उमेश माळी। मी पण प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक उमेदवार आहे। आजपर्यंत मी आमच्या अष्टविनायक युवक मंडळ या माध्यमातून अध्यक्ष कोरोनाच्या वेळी आम्ही धान्य वाटप वगैरे केलेलं आहे। तसेच आम्ही अपघाती विमा ही योजना सुद्धा आपली कामगार वस्ती असल्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये लोकांना एक संरक्षण मिळावं ह्या निमित्तानं आम्ही परवा एक अपघाती विमा आणि शिबिर घेतलेलं आहे। तरी आम्हाला प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक उमेदवार असल्यामुळे आम्हाला पाठिंबा गरजेचा आहे, तरी आम्हाला पाठिंबा मिळावा। या ठिकाणी उमेश माळी यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा, या आढावाच्या जोरावर त्यांनी विविध विकास कामं या प्रभाग क्रमांक 15 मध्ये केले आहेत। आपण त्यांना विचारूयात की आपण आपल्या मंडळाच्या वतीनं असे कोणकोणते उपक्रम राबवलात? कोरोनाच्या काळामध्ये धान्य वाटप केलेलं आहे। तसेच आम्ही अपघाती विमा व बाकीचे वृक्षारोपण व सामाजिक जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, लाठीकाठी महिलांसाठी विशेष करून असा उपक्रम पण राबवलेला आहे। तरी आम्ही अजून MSCBच्या माध्यमातून मी एक स्वतः कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे इलेक्ट्रिकल MSCBच्या जे गरजू व्यक्ती आहेत, ग्राहक, त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडून जे मिळतं ते मोफतमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। तसेच आम्ही इथून पुढे सुद्धा काम करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही आता सध्या प्रभाग 15 मध्ये आम्ही इच्छुक उमेदवार आहे, तरी आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही काम करत राहू। आपल्या प्रभागामध्ये हा दाट वस्तीची लोकसंख्या आहे। या प्रभागामध्ये एकंदरीत गटरी, लाईट, पाणी याच्या सुविधा इथं अभाव आहे। ड्रेनेज साठी असं विशेष तुमच्याकडे काय संकल्पना आहे? ड्रेनेज साठी मी तर म्हणतोय की गटरीला डायरेक्ट ड्रेनेजला जर आपलं सांडपाणी जोडलं तर ते उलट बरं होईल आणि रस्ता रुंदीकरण आपल्याला रस्ता जास्त प्रमाणात वापरता येईल, हे एक उद्देश आहे। तसेच रस्ता जर समजा भविष्यात आपण करायचं म्हटला तर आम्ही स्वतः जागेवर उभारून दर्जेदार रस्ता करण्याचं एक निश्चय केलेला आहे, जेणेकरून कोणाचीही तक्रार आपल्याला भविष्यात येणार नाही। आता सध्या तर गटर रस्ता हेच सगळ्यांचा मुद्दा आहे, परंतु आपण ते दर्जेदार कसे करायचं ह्यावर आपण अभ्यास करून त्या हिशोबाने आपण काम करण्यास तयार आहे। आपण या ठिकाणी बघितलं असाल, एकंदरीत एक सामाजिक कुटुंबातील व्यक्ती, एक धडपडीत युवा चेहरा, एक नवीन चेहरा या इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 मधून जाण्यास इच्छुक आहे। इथले स्थानिक नागरिक असतील, इथल्या महिला असतील, त्यांच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर इचलकरंजी महानगरपालिकेस जाण्यामध्ये इच्छुक असलेले उमेश माळी हे यांच्या कार्याच्या जोरावर ही इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांना आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय। धन्यवाद।